रातोरात गॅस सिलेंडर सुद्धा एवढं फेमस होऊन गेलं, माहित नाही मी कधी फेमस होणार. तर इंस्टाग्राम, टीव्ही काही पण ओपन करत आहे, जिकडे तिकडे मला फक्त एकच वस्तू दिसत आहे, ते आहे सिलेंडर. पण गॅस सिलेंडर असो की नसो याचं आम्हाला काहीच टेन्शन नाहीये, कारण की आमच्याकडे आहे गॅस लाईन, म्हणून आम्हाला सिलेंडरची गरजच नाही पडत. गुजरातमध्ये ही एक सवलत खूप छान आहे. मी लास्ट 20 इयर्स पासून गॅस सिलेंडर माझ्या घरात बघितलंच नाहीये. आज होता सुट्टीचा दिवस म्हणजे माझ्या आरामाचा दिवस, आणि उठून मी बाहेर बघते तर मे महिन्यासारखी ऊन होती, म्हणून मी माझ्या रूमला पूर्ण कव्हर करून ठेवलं. उन्हाची एक किरण सुद्धा घरामध्ये आली नाही पाहिजे. आज माझ्याकडे बाहेरचं खूप सारं काम होतं, पण माझी हिंमतच नाही झाली की मी घराच्या बाहेर निघावं. उठली, चाय वगैरे बनवून घेतला आणि मस्त म्युझिक लावून आपले काम करत बसली. काम करता करता एवढा जास्त घाम आला की माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं, मला आंघोळ करावीच लागली. माहित नाही लहान मुलांना मी चुडेल वगैरे दिसते की काय, जेव्हा मी त्यांना घेते ते रडायलाच लागतात. माझी थोडीफार एडिटिंग वगैरे करून माझे थोडे काम आवरून मग मी संध्याकाळी निघाली 5 वाजता बाहेर फिरायला जायला. मी माझ्या फ्रेंडकडे गेले, त्यांनी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवला होता. मी आणि शान्वीनी मस्त मिळून पास्ता खाल्ला. मग आम्ही निघालो बाहेर. आमच्याकडे लागला होता रमजान मेळा आणि मला तो बघायचा होता, म्हणून आम्ही गेलो ते बघायला. आणि खूप छान छान तिथे ज्वेलरी आणि बँगल्स वगैरे होते, आणि मी फर्स्ट टाइम रमजान मेळा बघत आहे, म्हणून ते बघून मला खूप छान वाटलं. आणि संध्याकाळी नमाजचा टाइम झाला होता, म्हणून ते सर्व शॉप बंद करत होते. आणि मला थोडी ग्रोसरी शॉपिंग वगैरे करायची होती, तर मी गेली हायपर मार्टला. हे आमच्याकडे न्यू ओपन झालेलं आहे, पण मी पर्सनली तुम्हाला सांगते हे थोडं डिमार्ट करता महाग होतं. आणि टॉय सेक्शन बघून तर मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकत, कारण की दिल तो बच्चा आहे जी, आणि मी सुद्धा लहान मुलापेक्षा कमी नाहीये. तर असा होता आजचा माझा सॅटर्डे. भेटूया उद्या. बाय, टेक केअर.